नवग्रहाची पूजा व्यवस्थितरित्या पार पडल्यानंतर होम हवनला सुरुवात झालेली। होम हवनला आम्ही दोन्ही जोडपे बसलेलो होतो आणि जे छोटे मोठे शुभ कार्य होते त्यात नंदुबाईची गरज पडत होती। घराभोवती 5 गुंड्यांचे रक्षा कवच बांधणार येणार होते। त्याचं पहिल्यांदा पूजन झालं नंदुबाईच्या हातनं आणि त्याच्यानंतर दुसरं जोडपं म्हणजे दीर आणि जाऊबाई हे सत्यनारायणच्या महापूजेला बसलेले होते। सत्यनारायणची पूजा झाल्यानंतर आरती करण्यात आली। त्याच्यामध्ये सगळे पाहुणे मंडळी जी गावाडीतली माणसं आलेली सगळेजण त्या पूजेला उपस्थित होते आणि सगळ्यात मेन जो काम असतं ते सुरू झालं। पहिल्यांदा घरावरती हाताचे छापे हे बहिणीचे पाडतात, पहिल्यांदा नंदुबाईचे आणि माझी भाऊज आहे तिला तर माझे कारभार ही बहीण मानतातच ना, मानलेली बहीण असल्यामुळे काय झालं, नंतर चुलत बहीण, नंतर सासूबाईची नणंद, नंतर माझी जाऊबाई आणि नंतर मी आणि माझ्या नंदेने एकत्रपणे छापे मारले। एवढी खुशी झालेली ना स्वतःचं घर झालेलं म्हणून। आणि सगळ्यात शेवटी आई आणि मी एका भिंतीवर जागा राहिलेली तिथं सासूबाईनं मी छापा मारला। खूप भारी वाटत होतं।